प्रेक्षक, विद्यार्थी आणि सर्व आपले पत्रकार बंधू यांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्रे आपले सूत्रसंचालक सांभाळतील. धन्यवाद. धन्यवाद सर. ही एक खरी गोष्ट आहे की या देशामध्ये जर भवितव्य घडवायचं असेल, भविष्य घडवायचं असेल तर आजच्या युवकांना या विचारांना देण्याचं काम आपण जुन्या पिढीने करणं गरजेचं आहे आणि हा विचार आपण या ठिकाणी मांडलाच आपल्या स्वागतामधून. मी या पुढील या संमेलनाची पार्श्वभूमी आणि यामागची भूमिका उद्घोषित करण्यासाठी प्रास्ताविकाच्या रूपाने बोलवतो माननीय राजमोहन शेटे. आपण या ठिकाणी आपलं प्रास्ताविक नमूद करतो. नमस्कार. स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, शिक्षण ही आपली वैश्विक अशी जीवन मूल्य आहेत आणि या मूल्यांचा जागर, प्रचार आणि नवनिर्मिती करण्यात मला वाटतं ज्या महापुरुषाने आपलं जीवन वेचलं ते महापुरुष म्हणजे फुले, शाहू आणि आंबेडकर. या महापुरुषामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कशी एक प्रेरणा देऊन गेले आणि निश्चितच त्या विचारांचा प्रसार होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीनं छत्रपती शाहू प्रतिष्ठान इब्रापूर जे आपल्या पेटण्यातील ही संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि गेल्या 3 वर्षात विविध असे संमेलन भरवून त्यांचा विचार आणि प्रसार करण्याचं काम या संस्थेने केले. मुळात आजचं हे 4थं संमेलन आहे. हे संमेलन खरं तर बराच म्हणजे अगोदर होणार होतं, 7-8 महिने अगोदर होणार होतं, पण काही कारणास्तव ते पुढे गेलं आणि अगदी काय योगायोग बघा की अगदी ह्या संमेलन ज्यावेळी आम्ही निश्चित केलं होतं, मागची 3 संमेलन होती ती जाहीर होती सगळ्यासाठी, पण हे संमेलन त्यावेळी विचार करताना आम्ही विद्यार्थी किंवा कॉलेज विद्यार्थी हाच विचार घेऊन त्यावेळी ठरवला होता. पण कालांतराने नंतर मग एक दुसरा बैठकीमध्ये विचार आला की नको आपण नंतर बघूया. पण या संमेलनाचं मला वाटतं योगायोगच होता किंवा ते तुमच्या पर्यंतच हा विचार जाणं गरजेचं होतं आणि म्हणून बरेच दिवस रखडलेलं आहे संमेलन. आदरणीय रमाकांत भाई खलपांच्या मार्गदर्शना आज इथं या सभागृहात, या कॉलेजच्या सभागृहात होत आहे. कारण हा विचार खरा अर्थानं विद्यार्थ्यांनी रुजवावा अशी आताची परिस्थिती आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून फुलेने दिलेली योगदान किंवा फुलेने केलेलं कार्य स्मरणात ठेवणं गरजेचं होतं. समता हा बंधुता आपण राहिलं पाहिजे हा शाहूचा विचार आजच्या काळात तेवढाच महत्वाचा आहे आणि ज्या विचारधारेनं तुम्ही आम्ही या सभागृहात आहोत एक विचाराची देवाणघेवाण करतो किंवा ज्या काही उपलब्ध आहेत आणि अशा वेळी त्यावेळी एक यानं कुणीतरी इथं व्यासपीठावर येऊन विचार करतोय किंवा कुणीतरी खाली बसून त्या विचारांचं रसग्रहण करतोय, असं सगळ्या ज्यांना आम्हाला दिलं या घटनांमधून आम्हाला जे अधिकार दिले ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणं गरजेचं. एकंदर देशामध्ये चाललेली परिस्थिती आज आपण सगळे व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये जगतोय, गुगलच्या डिक्शनरी मध्ये अडकलेलो. त्यामुळे कोणत्या गोष्टी आपल्यापर्यंत व्हॉट्सअप मधून येत आहेत किंवा फेसबुकच्या माध्यमातून या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात येत आहेत त्या किती खऱ्या आहेत आणि त्या किती आपण पसरवतोय याचं भान आमच्या नव्या पिढीला नाही आहे, आम्हाला नाही आहे. कारण आपण वाचणं फार कमी केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं ही विचारांची चळवळ झाली पाहिजे, ते विचार केले पाहिजे, त्या विचाराची देवाणघेवाण होणं गरजेचं होतं. म्हणून आजच्या या सभागृहात आम्ही जरी मोजके आहोत तरी सगळे विचारवंत आहोत, विचार करणारे आहोत. कारण विद्यार्थ्यांबरोबर इथं शिक्षकही उपलब्ध आहेत. त्यामुळे मला वाटतं तुमच्या
एकंदर या संपूर्ण कार्यक्रमात जो कार्यक्रम आम्ही आखलाय त्या कार्यक्रमातल्या विचारातनं निश्चितच तुम्ही काही निदान 10-15 जरी हा तिघांचा विचार या तिन्ही महाभूतींचा विचार मनात रुजवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच जी मरगळ आपल्याला दिसते ती दूर होईल असं मला तरी वाटतंय. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय आणि एकंदर आपण ज्या भागामध्ये राहतोय त्या भागामध्ये काय चाललंय ही परिस्थिती पाहता एक सामान्य माणसाचं जीवन एक संकोचित होऊन चाललंय का, तो विचार संकोचित होताना आपल्याला दिसतोय का, याचा विचार या संमेलनाच्या निमित्तानं व्हावा आणि त्या दृष्टीनं या संमेलनाचा गाभा आहे असं मी मानतो. आजच्या या संमेलनामध्ये आता उद्घाटन सोहळा झालेला आहे. मान्यवरांचे विचार इथं महाराष्ट्रामधून खास असे डॉक्टर शरद गायकवाड जे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत. या सगळ्या महाविभूतींचे आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, तुमचे जरी या संस्थेचे चेअरमॅन आहेत तरी गोव्यामध्ये विचारवंत आणि अभ्यासज्ञ कायद्याचा अभ्यास पासून राजकारण, समाजकारण आणि एकंदर गोव्याच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये ज्यांचं भलं मोठं काम आहे आणि ही व्यक्ती भव्य दिव्य अशीच आहे आणि ती म्हणजे आदरणीय रमाकांत भाई खलप. निश्चितच ही एक प्रेरणा जशी तुम्हा सर्वांसाठी या संस्थेचं प्रमुख म्हणून आहे तशी आम्हा सर्वांना उठाठी म्हणजे काही अशी चळवळ वळवळ करणाऱ्या आम्हा सारख्या नवीन सामाजिक कार्यकर्त्यांनाही आहेत आणि निश्चितच या व्यासपीठावर आजचा हा कार्यक्रम इथं राबवताना अन्विकच सरांनी दिलेलं सहकार्य फार मोलाचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण या संपूर्ण कार्यक्रमाचे साक्षीदार होऊ शकता. आजच्या या कार्यक्रमामध्ये या मान्यवरांचे विचार आपण ऐकणार आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर रोहिदास जाधव एक पुरोगामी विचारवंत जे पुण्यावरून खास इथं आलेले आहेत तेही आपल्याला विचाराचं आदान प्रदान करतील. डॉक्टर उदाळकर जे पेडण्यामध्ये सामाजिक भावनेनं भरपूर असं त्यांचं योगदान आहे. पेडण्याच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये आधीच्या दिवसात त्यांचं योगदान आम्ही वाखडण्याजोगं आहे. आज कोणतीही अडचण आम्हाला लागली आणि डॉक्टर उदाळकरना फोन केला की मला वाटतं जीएमसी सारखा भागामध्ये त्यांनी दिलेलं सहकार्य आम्ही विसरू शकत नाही. तेव्हा अशा या कार्यक्रमात या थोर विभूतींचा आम्ही विचार ऐकणार आहोत आणि त्या नंतर जो परिसंवाद होणार आहे तो युवा वर्ग व समतावादी विचारांची गरज. आणि मला वाटतं हा परिसंवाद बोलका व्हावा कारण या विचारांची गरज आहे. ते मान्यवर इथं बोलणार आहेत, मनोगत व्यक्त करणार आहेत, ज्याच्यामध्ये श्री भरत पाखर हे आहेत, प्रोफेसर आहेत ते, त्याच्यानंतर श्री अरुण नाईक, अवित पगळी संपादक आणि श्रीमती अरुणा वा हे विचार वैभव जे आहे ते आम्हाला देणार आहेत. आणि आजच्या याच्यामध्ये युवा वर्ग आणि समतावादी विचारांची खरंच गरज आहे का यावर विचार मंथन तुम्हाला करावं लागेल. ते करतीलच पण हा विचार तुम्हाला मनामध्ये रुजवायचा आहे की खरंच गरज आहे का. यानंतर या तिन्ही विचारांचं कवी संमेलन देशाच्या प्रती समता, बंधुता आणि मानवता हा जो विचार आहे या संमेलनातून एखाद्या विद्यार्थ्याला जरी कविता सुचली आणि त्यांना वाटली तर निश्चितच त्यांनी सादर करावी. शिक्षकामध्ये जरी एखाद्या कोणी शिक्षकांना वाटलं की आपली जर कविता इथं सादर केली तर निश्चितच हे व्यासपीठ खुलं आहे. नंतर एक खुली चर्चा आपण इथं करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रमामध्ये आज काय शिकलो, काय कोणता विचार मनामध्ये रुजला तो विचाराचे एक खुलं व्यासपीठ तुम्हासाठी इथं उपलब्ध केलेच आहे. असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा या विचार प्रसार पुढे नेण्याचं काम तुमचं आहे. निश्चितच छत्रपती शाहू प्रतिष्ठान पेडण्यातील आपली ही संस्था अगदी महाराष्ट्राच्या त्या बॉर्डरवर आहे पण मांद्रेमध्ये ती पोहोचते, हरमलमध्ये ती पोहोचते, पेडण्यात ती काम करते आणि इतर गावातही जाते. निश्चितच या संस्थेचा जो कार्य आहे त्या कार्याशी आपण का जोडलं पाहिजे हा विचार तुमच्या मनात रुजवावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. पुनश्च
सर्व मान्यवरांचं मी इथं स्वागत करतो. स्वागत अध्यक्षांनी ते केलेलंच आहे आणि तुमचंही इथं पुनश्च स्वागत करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी विस्तृतपणे आपण या ठिकाणी आपली भूमिका नमूद केली. यानंतर या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान होणं अपेक्षित आहे आणि यासाठी मी निमंत्रित करतो माननीय अनिल इब्रापूरकर जे छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. सरांना विनंती करतो आपण माननीय रमाकांत खलप सर यांचा या ठिकाणी संविधानाची प्रास्ताविका, पुस्तक आणि पुष्प देऊन सन्मान करावा. विचारांची गरज ही सर्वांनाच असते, पण विवेकी विचार हे या अशा संमेलनात आपल्याला मिळतात आणि यासाठी युवा वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आपण संमेलनात घेत आहोत. गुलाब पुष्प पंचशील संविधानाची प्रास्ताविका आणि पुस्तक देऊन या ठिकाणी अध्यक्ष अनिल इब्रापूरकर सर माननीय खलपसांचा सन्मान करतायत. कृपया आपण टाळ्यांचा वेळी थांबू नये. जोपर्यंत हे सन्मान होत आहेत आपण आपल्या टाळ्या वाजवत राहू, कारण टाळ्या हे चैतन्याचं एक लक्षण आहे. आपण चैतन्यमय आहोत हे त्यातून नमूद होईल. पुढील सन्मान माननीय डॉक्टर शरद गायकवाड सरांचा मी राजमोहन शेट्टी सर जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो कृपया आपण सरांचा संविधानाची प्रास्ताविका, पंचशील आणि पुष्पदेव या ठिकाणी सन्मान करावा. माननीय राजमोहन शेट्टी सर कार्याध्यक्ष या ठिकाणी यांना सन्मानित करतात. खास आपल्याशी म्हणत सांगण्याकरता कोल्हापूर या ठिकाणी गायकवाड सर आले. पुढील सन्मान डॉक्टर रविदास जाधव जे पुण्याहून आपल्यासाठी हितगुज करण्यासाठी आलेले आहेत. माननीय निवृत्ती शिरोडकर सर आपणास विनंती आहे की आपण डॉक्टर रविदास जाधव यांचा सन्मान करावा. इथं देखील सन्मानाचं स्वरूप हे भारतीय संविधानाची प्रास्ताविका, पंचशील आणि पुस्तक त्याचबरोबर पुष्प आहे. माननीय निवृत्ती शिरोडकर सर डॉक्टर रविदास जाधव यांचा सन्मान करतात. पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यावरच विनंती आपण कृपया टाळ्यांचा गजर आपण थांबू देऊ नये आणि जोपर्यंत आपण टाळ्या वाजवत नाही तोपर्यंत माझी आपणास कायम विनंती राहील आपण टाळ्या वाजवाव्या. पुढील सन्मान माननीय तुषार आंबेकर सर जे या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आहेत. सरांचा सन्मान माननीय सुजय इब्रापूरकर आपणास विनंती आहे सरांचा सन्मान करावा. या महाविद्यालयासाठी ज्या भारतीय संविधानावर आपल्या देशाची कार्यवाही चालते असं भारतीय संविधानाचे पुस्तक, त्याचबरोबर भारतीय संविधानाची प्रास्ताविका, पंचशील आणि पुष्प देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान होता. परिसर जाऊ तुम्ही पुढे. परिसरांनी मला मगाशी सांगितलं माझं नाव पण घ्यायचं नाही म्हणून, परंतु सरांना मी पुढे विनंती करेन. भारतीय संविधानाचं हे पुस्तक खास महाविद्यालयासाठी परिसरांनी हे ठेवलं होतं. भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि पुष्प पंचशील. पुढील सन्मान माननीय डॉक्टर उदय कुडाळकर सर. साईनाथ इब्राहिमवर आपणास विनंती आहे की आपण कुडाळकर सरांचा सन्मान करावा. समाजाच्या उल्लेखनीय कार्यासाठी कुडाळकर सरांचा नेहमी सहभाग असतो आणि सरांचा सन्मान होणं हे अत्यंत आवश्यक आहे. माननीय डॉक्टर उदय कुडाळकर सर सरांचा सन्मान करताना डॉक्टर माननीय साईनाथ इब्राहिमकर भारतीय संविधानाची प्रास्ताविका, पंचशील
आणि पुष्पदेव सरांचा या ठिकाणी सन्मान होतो. पुढील सन्मान माननीय राजमोहन शेटे सर, जे कार्याध्यक्ष आहेत, उल्हास पवार, आपणास विनंती आहे कृपया आपण सरांचा सन्मान करावा. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न करणारे सर राजमोहन शेटे सर. पंचशील भारतीय संविधानाचे प्रास्ताविका आणि पुष्प. पुढील सन्मान माननीय निवृत्ती शिरोडकर सर. पुन्हा एकदा सुजय इब्राहिम पुत्र आपणास विनंती आहे कृपया आपण निवृत्ती शिरोडकर सरांचा सन्मान करावा. भारतीय संविधानाचा सरनामा, ज्याला आपण प्रास्ताविका देखील म्हणतो, प्रियाबल, ते प्रियाबल, पंचशील आणि पुष्प देऊन या ठिकाणी सरांचा सन्मान होतो. पुढील सन्मान माननीय अनिल इब्राहिमकर, जे छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने मी मान्य चंद्रहास सर आपणास विनंती करू आपण या ठिकाणी आपला सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने सन्मान स्वीकारावा. भारतीय संविधान, पंचशील आणि संविधानाची प्रास्ताविका देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान होतो. आजची पत्रकारिता पाहता आपण निर्भीडपणे पत्रकारिता करावी, त्याला आपल्याला बळ मिळावं म्हणून भारतीय संविधान खास आपल्यासाठी, आपल्या सर्व पत्रकार बंधूंसाठी आणि आपले विचार जागृत राहावेत यासाठी भारतीय संविधानाची प्रास्ताविका, पंचशील अर्थात हे 5 तत्व आहेत. आणि या 5 पंचतत्वात बांधून घेण्यासाठी आपण सर्वांना हे पंचशील दिलेलं आहे. त्याचबरोबर मान्य सीताराम आसवेकर, हायस्कूलचे प्रिन्सिपल, हायर सेकंडरीचे, सरांना देखील हायस्कूलसाठी भारतीय संविधानाची प्रास्ताविका, पंचशील आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. हे भारतीय संविधान सर्व शाळा कॉलेजमध्ये मुलांना पाहायला मिळावं, वाचायला मिळावं, अभ्यासायला मिळावं म्हणून परेश परवार सर यांनी खास पुण्याहून ही सर्व पुस्तकं मागवली होती. हा उल्लेख होणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय संविधान आपल्याला जसं आपला हक्क देतं त्याचबरोबर आपल्याला कर्तव्याची जाणीव देखील करून देतं. आणि याचबरोबर हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आपण आसनस्थ व्हा आणि यापुढे या ठिकाणी या सर्व मान्यवरांची मनोगत होतील.